फ्रॅक्शनेटेड हेपॅरिन तर अनफ्रॅक्शनेटेड 30,000 डाल्टनपर्यंत असतो. LMWH लो मॉलिक्युलर आहे तो 5,000पर्यंत असतो. तर हे डीपॉलिमराईज करून त्याला छोटं करतात. मग छोटं केल्यामुळे तो चांगला होता ॲक्च्युली. तर हे ग्लायकोजामिनो ग्लायकन्स आहेत GAG कार्बोहायड्रेट्स आहेत. याच्या उलट प्रोटामिन जो आहे तो प्रोटीन आहे. हा हायली ॲसिडिक आहे, मास्ट सेलद्वारा सिक्रेट होतो. आणि प्रोटामिन हा हायली बेसिक प्रोटीन आहे. स्पॉम सालमन स्पॉम फिशच्या स्पॉममधनं बनवतात ते काहीतरी. तर 1 युनिट इज 1 ml सायट्रेटेड ब्लडला अँटीकोॲग्युलेट करण्याकरता क्लॉट करण्याकरता लागणार आहे. स्वतः हा अँटीकोॲग्युलंट नाही आहे, हा अँटीथ्रॉम्बिनसोबत कॉम्प्लेक्स बनवतो. आणि 2 आणि 10 सगळ्यात जास्त इनिबिट होतात, बाकीचे पण अदर इनिबिट होतात. तर अँटीथ्रॉम्बिन जो 2 आहे तो हा जास्त सेन्सिटिव्ह आहे 10 टाइम्स दॅन फॅक्टर 10. जो तो LMWH आहे तर हा कॉम्प्लेक्स मोठा कॉम्प्लेक्स नाही म्हणत, तर फक्त 10 अफेक्ट होतो. तर हा फरक आहे दोघांमध्ये. ॲक्शन IV रॅपिड आहे, सबक्यूट थोडा अनप्रेडिक्टेबल आहे. 20 to 30 मिनिट लिहिलं आहे. पीक यायला सबक्यूटचा वेळ लागतो 1 ते 2 तास. त्या मानाने LMWHचं कन्सिस्टंट ॲब्सॉर्प्शन आहे. GI तर हे ऑब्सर्व होत नाही, ग्लायकोजामिनो ग्लायकन्स आहेत. याचं डिग्रेडेशन पण एन्झायमॅटिक नाही होत. हा RE सेल्समध्ये ॲब्सॉर्ब होतो आणि मग नंतर स्लोली डिग्रेड होतो. याचं रिनलशी काही घेणदेण नाही आहे. LMWHचं रिनल क्रिएलशी घेणदेण आहे, तो एक फरक आहे. हे हेपॅरिनचं पॉझिटिव्ह आहे. फॅक्टर 10 आणि थ्रॉम्बिनला इनिबिट करतो. इवन फायब्रिन स्टॅबिलायझिंग फॅक्टरला पण इनिबिट करतो तो. प्रोफाईल ॲक्सेससाठी 5,000 SC. आपल्याकडे 5,000 4,000 आय थिंक, नाही 5,000 QID देतात CVTSमध्ये. मग बाकी डायलिसिस CRT आणि CRRT CPBसाठी वापरतात. आपण IV कॅनलास फ्लश करायला वापरतो. तो म्हणतो की नाही करायला पाहिजे, कॉस्ट आहे. आणि दुसरं हिटचा चान्स असतो. आणि स्टडीज आहेत की 0.9 NS इज ॲज गुड ॲज हेपॅरिन फ्लश. तर 2 रिॲक्शन्स आहेत, 1 आणि 2. 1 इज ओनली थ्रोम्बोसायटोपेनिया, 2 इज थ्रोम्बोसायटोपेनिया प्लस थ्रोम्बॉसिस. तर 1 ही माइल्ड आहे, ती सुरुवातीला काही 2 दिवसांनी होते. हेपॅरिन काहीतरी नॉन इम्युन प्लेटलेट ॲग्रिगेशन करतो, त्याच्यामुळे त्याचं क्लिअरन्स होतं प्लेटलेटचं आणि 2 दिवस होतं, ते नंतर नॉर्मलला येऊन जातं. हा जो आहे 2 जो आहे हा क्लिनिकली सिग्निफिकंट आहे, कारण की हा थ्रॉम्बॉसिस पण करतो. याच्यात अँटीबॉडीज बनतात आणि या अँटीबॉडीज मग प्रोथ्रोम्बॉटिक असतात. तर क्लम्पिंग करतो प्लेटलेटचं. प्लेटलेट फॅक्टर 4च्या अगेन्स्ट अँटीबॉडीज बनतात. तर प्लेटलेटचं क्लम्पिंग होतं, त्याच्यामुळे प्लेटलेटचा काउंट कमी होतो आणि या थ्रोम्बॉटिक आहेत, तर थ्रोम्बोसिस करतात थ्रोम्बोसायटोपेनियासोबत. तर पेनिया प्लस थ्रोम्बॉसिस होतो. जर हा झाला तर मग तुम्हाला हेपॅरिन डिस्कंटिन्यू करावं लागतं. 1मध्ये काही गरज नाही. 1मध्ये काउंट फक्त 1 लाखपर्यंत जातो, याच्यामध्ये काउंट 60 लाखापर्यंत पडतो. अँटीबॉडी मेडिटेड असल्यामुळे एम्बॉलिक फेनॉमेना होतात. त्याच्यात फक्त पेनिया होतो 1मध्ये, डिस्कंटिन्युएशनची गरज नाही आहे. 2मध्ये अँटीबॉडीज इन्वॉल्ड आहेत, पेनिया पण होतो, थ्रोम्बॉसिस पण होतं, डिस्कंटिन्यू करावं लागतं. मग अल्टरनेट्स तुमचे मग डायरेक्ट थ्रॉम्बिन इनिबिटर्स आहेत. बिवालिरुडिन IV आहे, अर्गो डॅबिगॅट्रान ओरल आहे. नंतर फोंडापेरोनॉक्स हा न्यूअर हेपॅरिनॉइड आहे. नंतर DOAC आहे, तर डायरेक्ट ओरल हे 10 इनिबिटर, अपिक्साबॅन, एंडॉक्साबॅन, रिवॉरोक्साबॅन, डॅबिगॅट्रॅन 2 इनिबिटर आहे आय थिंक, थ्रॉम्बिन इनिबिटर आहे तो. नंतर यांच्या गाईडलाईन्स सोबत करू LMWH झाल्यावर. तर डीपॉलिमराईज केल्यावर LMWH भेटतो. कम्पेअर्ड टू हा सबक्यूटमध्ये कम्प्लिटली ॲब्सॉर्ब होतो, लिनियर ॲब्सॉर्प्शन आहे, किडनी जरा एक्सक्यूट होतं. हा त्याचा डिसॲडव्हान्टेज आहे ॲक्च्युली. PET APTT दोन्ही करतो, वाढवतो. फॅक्टर 10 ॲसे करू शकतो, परंतु रुटीनली ॲसेची गरज नाही आहे आसरा गाईडलाईननुसार. बाकी हेपॅरिन खूप मोठा मॉलिक्युल आहे, सगळीकडे बाइंड होत जातो, त्याच्यामुळे त्याचा इफेक्ट जो आहे तो प्रेडिक्टेबल नाही. पण हा LMWH छोटा आहे, त्याच्यामुळे हा बाइंड होत नाही सगळीकडे, त्याच्यामुळे ॲब्सॉर्प्शन प्रेडिक्टेबल आहे, इफेक्ट प्रेडिक्टेबल आहे, म्हणून रुटीनली मॉनिटरिंगची गरज नाही आहे. छोटा मॉलिक्युल आहे, लॉंगर ड्युरेशन आहे. लॉंगर ड्युरेशन असल्यामुळे लेस फ्रिक्वेंट डोसिंग आहे. प्लेटलेटला पण बाइंड कमी होतो, त्याच्यामुळे थ्रोम्बोसायटोपेनियाचे पण चान्सेस कमी आहेत, हिटचे चान्सेस कमी आहेत. स्टँडर्ड डोसिंग आहे 40 mg SCOD
आणि थेराप्युटिक आहे 30 BD, 40 OD 30 BD किंवा 0.5 to 1 OD आणि 1 BD असं. तर रिनल क्लिअरन्समध्ये इश्यू आहे, 30च्या खाली गेला तर मग 30 OD करावा लागतो. हे सोबत बघू आपण गाईडलाईन्स. आता हा छोटा असल्यामुळे पार्शली रिव्हर्स होतो प्रोटामाइनद्वारे. प्रोटामाइनचा 1:1 रेशिओ असतो. लेस दॅन 8 hours असेल तर 1, मोर दॅन 8 hours तर मग हाफ डोस. तर यांच्या गाईडलाईनमध्ये हिपॅरिन आधी बघू. हिपॅरिन म्हणतो सेफ आहे इनड्वेलिंग कॅथेटरसाठी सबक्यूट आणि IV. सबक्यूट लो डोसला आणि IVला. हाय डोसला मग तो कॅथेटर आहे, पण अदरवाईज IV आणि लो डोस तुम्ही देऊ शकता. इकडे पण तुम्ही प्रोफायलॅक्टिक डोस देऊ शकता. थेराप्युटिक BD डोस LMWHचा नाही देऊ शकत. तर 6, मग त्याच्या 12 आणि 24 हे दोघं सेम आहेत. दोघं सर्व फिगर्स सेम आहे त्याच्या. 6, 1 सेफ. मग ह्याच्या दुप्पट 12, 1 नॉट एस्टॅब्लिश, 24 अवॉइड कॅथेटर. याच्या विरुद्ध LMWH जो आहे वन्स डेली सेफ आहे. प्रायल रिमूव्हल 12 hours आधी काढा, मग डिस्कंटिन्यू करा आणि नंतर 4 hours द्या. थेराप्युटिकमध्ये 24 hour आहे. मग फॉलोइंग निडल 24 hours चालू करायचं आहे. 12, 24, 24. इथे कॅथेटर अलाउड आहे, इथे अलाउड नाही. हा फरक आहे. ट्वाईस डेलीमध्ये रिमूव्ह कॅथेटर बिफोर इनिशिएशन. याच्यात तुम्ही देऊ शकता. नेक्स्ट डोस तुमचा 24 hours द्या म्हणतो तो. ॲटलिस्ट 12 hours आफ्टर निडल. नेक्स्ट डोस 24 hours आणि 12 hours आफ्टर तुम्ही काढू शकता आणि काढल्यानंतर 4 तासांनी देऊ शकता. ठीक आहे. तर निडलच्या 12 तासानंतर तुम्ही हा चालू करू शकता. जर कॅथेटर आहे तर मग ते 24 तासांनंतर तुम्ही द्या डोस आणि 12 तासांच्या नंतर काढा आणि 4 तासांनी चालू करू शकता. कन्फ्युजिंग आहे थोडं. तर या गाईडलाईन्स आहेत. प्रोफायलॅक्टिकसाठी सिंगल डोससाठी 12 hours आणि इकडे 4 hours. इथे आणि 4 hours लिहिलं आहे, पण अवॉइड इनड्वेलिंग कॅथेटर म्हटलेलं आहे. हे थोडंसं अनक्लिअर आहे. 24 hours. बाकी मल्टिपल पंक्चरसाठी पुन्हा थोडा विचार करायला पाहिजे. 10A ॲसे रुटीनली रेकमेंडेड नाही आहे. प्लेटलेट काउंट करू शकतो हिटसाठी. मग प्रोटामिन आहे. प्रोटामिन बेसिक प्रोटीन आहे. ॲसिड आणि बेस कंबाईन होतात, इनॲक्टिव्ह कॉम्प्लेक्स बनवतात. त्याचं एक्सक्रिशन कसं होतं कोणालाच माहीत नाही. स्वतः तो थोडासा अँटीकोॲग्युलंट आहे ॲट हाय डोसेस. याचा मेन आहे की हा ब्रॅडी हायपो करतो, सेकंडरी टू कॉम्प्लिमेंट ॲक्टिवेशन किंवा काय मल्टिपल मेकॅनिझम्स लिहिले आहेत. आणि डायरेक्ट मायोकार्डियल डिप्रेशन पण आहे. त्याची टाईप 3 रिॲक्शनमध्ये तो PVR वाढवतो आणि सडनली ब्रॉन्कोस्पाझम आणि पल्मोनरी एडेमा करतो. नॉन कार्डिओजेनिक पल्मोनरी एडेमा होतो. म्हणून ते म्हणतात की प्रेफरेबली इन्फ्युजनने द्या, पण आपल्याकडे स्लो बोलस देतात. स्लो बोलस पण ॲक्सेप्टेबल आहे, बट प्रेफरेबल इज इन्फ्युजन. 1:1 आहे. मग LMWHसाठी 1:1, लेस दॅन 8 hours, मोर दॅन 8 hours 0.5 आहे. 3 प्रकारच्या रिॲक्शन्स होतात त्याच्या. टाईप 1मध्ये फक्त हिस्टामिन रिलीज होऊन व्हॅझोडायलेशन होतं. 2मध्ये ॲनाफायलॅक्टॉइड आहे आणि 3मध्ये मग कॅटास्ट्रॉफिक आहे. PVR आणि ब्रॉन्कोस्पाझम, एडेमा, पल्मोनरी एडेमा. नंतर ट्रॅनिक्स आहे अँटीफिब्रिनोलायटिक. तो प्लाझ्मिनोजेनशी बाइंड करतो कॉम्पिटेटिव्हली. लायसिनचा ॲनालॉग आहे. तर लायसिन बाइंडिंग साईट्स ज्या आहेत प्लाझ्मिनोजेनच्या त्याच्यावर बसतो तो आणि प्लाझ्मिन फॉर्मेशन थांबवतो. त्याच्यामुळे मग फायब्रिनोलायसिस कमी होऊन जातं. तर कॉम्पिटेटिव्हली इनिबिट करतो. सेम EACA सारखा, एप्सिलॉन अमायनो कॅप्रोइक ॲसिड सारखा. हायर डोसला नॉन कॉम्पिटेटिव्ह इनिबिशन आहे. पण कोणाचं इनिबिशन तो म्हणजे कॉम्पिटिटर कोण आहे, नॅचरल ॲगोनिस्ट कोण आहे तेच कळलं नाही मला याचं. कारण की हा प्लाझ्मिनोजेनचं प्लाझ्मिन बनतं. प्लाझ्मिन मग फायब्रिनला लायसिस करतो. आता याच्यात अगोनिस्ट कोण आहे मला कळालं नाही. लायसिन बाइंडिंग साईट्स आहेत. आय थिंक थ्रॉम्बिन स्वतः प्लाझ्मिनोजेनला ॲक्टिवेट करतो, जेवढं मला फॉर्मॅट आठवतं आहे. 10 times पोटंट दॅन एप्सिलॉन अमायनो कॅप्रोइक ॲसिड. ओरल डोस 650ची टॅबलेट येते, तर 1300चा
2 गोळ्या अशा 3 दिवसातनं 3दा आहे. आय व्ही पण 3दाच आहे. 0.5 to 1 ग्राम स्लो किंवा मग TDS देऊ शकतो किंवा बोलस दिल्यानंतर मग इन्फ्युजन चालू करू शकतो. नंतर तर इथे BD लिहिला आहे पण TDS म्हणतो आहे हा. PPSसाठी 1 ग्राम, मग 4 तासाने पुन्हा 1 ग्राम देऊ शकतो. 10 TDS आय व्ही म्हणजे 500चा ॲम्पूल येतं. 500 TDS किंवा 500 दिल्यावर 1चं इन्फ्युजन 1 mg/kg/hour ने किंवा TDS देऊन टाकायचं. ओरल हा त्याचा 3 टाइम्स डोस आहे. 650च्या 2 गोळ्या. तर हे क्रॅश टू ट्रायल झालं होतं. ट्रॉमामध्ये तो म्हणतो अर्ली ॲडमिनिस्ट्रेशन करा, लेस दॅन 3 hours. PPHमध्ये पण तो म्हणतो ॲज सून ॲज पॉसिबल करा. वॉर टाईममध्ये पण रिससिटेशनसाठी द्या म्हणतो. ट्रॉमॅटिक ब्रेन इंजुरीमध्ये पण चांगला आहे. तिथे समजा थ्रोम्बोसिस वगैरेची काही रिस्क असेल इंट्रासेरेब्रल, पण तो म्हणतो तिथे पण चांगला आहे. मग बाकीचं रिलेव्हंट आहे. ठीक आहे. PPH, वॉर, TBI आणि ट्रॉमा. नंतर EACA हाच त्याचा जुना व्हर्जन आहे. याचे साईड इफेक्ट्स असल्यामुळे किडनीचे याला उडवण्यात आलं. ट्रॅनिक्झा 10 टाइम्स पोटंट आहे त्याच्या. ट्रॅनिक्झा हायर व्हर्जन ॲक्सेप्टेड झालं.